विधानसभा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. अचलपुरात अनपेक्षित विधानसभेचा निकाल लागला. या उद्देशानं आज प्रहार पदाधिकाऱ्याची एक भल्ली मोठी सभा मुंबईला आयोजित केली होती. यावेळेस बच्चूभाऊनं सारेले मार्गदर्शन केलं. विशेषतः विधानसभेत जो निकाल लागला आहे त्या निकालच्या अनुषंगानं म्हणजे आमदार सभाने, माजी आमदार चंद्रिकापुरे, माजी त्यानंतर अनिल चौधरी, बल्लू जंजाळ, गणेश निंबाळकर, याशिवाय प्रहारचे सर्व काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. याशिवाय मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल साहेबही उपस्थित होते. लागलेला निकाल हा अनपेक्षित असून पण येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी प्रहार हे मोठ्या ताकदीने उभी राहील असं बच्चूभाऊनं आपल्या भाषणातून सांगितलं. विनम्र अभिवादन करतो. मंचिकावर सर्व उमेदवार, जिल्हा प्रमुख, मगापासून माझी म्हणता 20 वर्ष चलता माझी होणार असं वाटलंही नव्हतं, पण आता याच्यानंतर सगळेजण आजी म्हणत चला. माझी काही लोक ते आमदारावर मस्त लिहितात, मान्य लिहाच्या ऐवजी मा फक्त करतंय असं 4 वेळेस सातत्यानं आपण निवडून आलो आणि आम्ही विचार नाही केला होता कधी आपण महाराष्ट्रभर हे संघटन पोहोचू, लोकांपर्यंत जाऊ, लोकांचे मन जिंकू, असं कधीही विचार केला नाही. काम करत गेलो. काम करता करता आपल्यासारखी सगळी चांगली मंडळी, चांगले कार्यकर्ते आम्हाला भेटले. पराजय जरी असला तरी आज कार्यकर्ता आणि हत्तीच्या ताकदीचे माणसं आम्हाला भेटले. हेच आमच्यासाठी सर्व काही आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. कार्यकर्ता भेटणं हा फार महत्वाची गोष्ट असते. तो दुर्बीण लावूनही भेटत नाही. चांगल्या कार्यकर्त्याची आवड सगळ्याच पक्षाला असते. जसं सगळ्या आई वडिलाला वाटतं माझा पोरगा चांगला असला पाहिजे, दुसऱ्याचं पोरगं लगेच मेरिटमध्ये आलं का ते आई वडील सांगतात आपल्याला, बाबा तो कसा अभ्यास करतो, कसा नीट अभ्यास केला, कसा मेरिटमध्ये आला, किती आई वडिलाचा मान उंचवला. हे व्यक्तिगत स्वार्थ जरी त्या आईचा असला, वडिलाचा असला, तर प्रत्येक आई वडिलाला जे वाटते तसंच प्रत्येक पक्षप्रमुखाला, पक्षाला चांगल्या कार्यकर्त्याची नेहमीच आवड असतं. आणि मग त्याच्यासाठी आमच्याजवळ प्रस्ताव आले होते. पवार साहेबांच्या मी भेटीला गेलो. त्यांनी आम्हाला 3 सीटा कबूल केल्या. मी राजकुमारजीला सांगितलं नाही, पण तुम्हाला आघाडीत घेतो राजकुमारजीला, आणि एक तुम्ही म्हणाल ते अमरावती जिल्ह्यातले किंवा अकोल्यातले देऊ. मी रात्रभर विचार केला, म्हटलं आता किती जणांना नाराज करू. सगळ्यांचे चेहरे दिसले. या लोकल नाही म्हणावं लागेल, त्या कार्यकर्त्याला नाही म्हणावं लागेल, त्याला नाही म्हणावं लागेल. मग विचार केला का आपणच लढू नाही म्हटल्यापेक्षा. कारण राजकीय भाव हा फार महत्वाचा नाही आहे. खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय का इथे भावनिक भाव जरी आमचं राजकारण हरवलं असेल, कदाचित ते युती स्वीकारली असती तर आज माझी म्हणण्याची वेळ साबळे साहेब आमच्यावर आली नसती. फिरून विचार करत होता, कार्यकर्ते सांगत होते जमून टाका काहीतरी, काय आता सगळ्या महाराष्ट्राचा विचार करत बसताय. पुन्हा दिवस आठवायचे का ज्या कार्यकर्त्यांना आपल्यासाठी मेहनत केली, प्रचंड विश्वास आपल्यावर ठेवला, त्या कार्यकर्त्याला आता सांगायचं आम्ही आता युतीत जाऊन लढतो, तुम्ही मात्र थांबून जा. हे माझ्या मनाला पटलं नाही आणि म्हणून आम्ही 3ऱ्या आघाडीचा उदय आपण तिथे केला, हे लक्षात घ्या. असं वाटलं लढूया ना, सगळ्याला लढलं पाहिजे. पाहून तर देऊ महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नेमकं काय मनात चाललं, तपासणी तर करून घेऊ. माझ्या ठिकाणी दुसरा असता तर कदाचित ते 3 स्वीकारून समोर गेला असता, पण ते मनच स्वीकारत नव्हतंय का नाही कोणाला म्हणायचं. म्हणून मी सगळ्यांना विचारत होतोय की 1 महिना अगोदर अनिल भोले विचारलं, त्या अनिल भोले विचारलं का आता सांगून द्या, म्हणजे मलाही थोडा निर्णय घ्यायला सोपा होतं.
स्वामीला तर लईला विचार. प्रत्येक जणांना आपापल्या पद्धतीनं त्या तिकडे प्रयत्न केले.